कल्याण एपीएमसी चुनाव में महायुति के उम्मीदवार ने महाविकास आघाड़ी के उम्मीदवार पर हमला किया। महायुति के उम्मीदवार कपिल थले पर गाली गलौज व मारपीट का आरोप। मेरा भ्रष्टाचार उजागर करोगे तो गोली मार दूंगा, ऐसा आरोप माड़ी ने किया और बाजारपेट पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई और गुहार लगाई, मुझे पुलिस सुरक्षा दे, नहीं तो कपिल थले मुझे मार डालेगा। मी प्रशांत माळी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा कार्याध्यक्ष आहे। व्यापारी आडते गटाच्या मी उमेदवार आहे बाजार समितीचा। मी माझ्या प्रतिनिधी जो आतमध्ये बसतो त्याचा मी फॉर्म घ्यायला गेलो होतो। एपीएमसीचं ऑफिस चढलो वरती, समोर कपिल विष्णू थळे माजी सभापती, त्यावर 4-5 मुलं आले, डायरेक्ट मला असा धक्का मारला, मला शिवीगाळ केली। मला बोलले तुझं मी गोळ्या घालीन, बोलतो मला तू ओळखत नाही, माझी 200 कोटीची प्रॉपर्टी तुम्हाला ओळखत नाही, माझ्या भ्रष्टाचाराबद्दल तू का बोलतो। डायरेक्ट मला मारहाण करायला चालू केलं। त्यावर 4-5 पोरं होते, मला इथं बघा नखं बिखं लागले, पाय माझा लचकला, पाय केला। आता मी बाजारपेठ पोलीस स्टेशनला ते एनसी लिहित होते, मला एनसीहून फायदा नाही, त्याची FIR झाली पाहिजे लक्षात, कारण की हे बघा इकडे हे सगळं झालेलं आहे, नखं बिखं मारले, रक्त निघाले, माझ्या पायाला थोडंसं वाटतं की म्हणजे लचकलं की फ्रॅक्चर झालं, खूप दुखतोय। तर माझी विनंती, मी सन्माननीय DCP आपले झेंडे साहेबांना फोन केला होता। साहेब बोलले प्रशांत मी पुण्याला आहे, पण मला अपेक्षा आहे की हे जी म्हणजे पैशाच्या जोरावरची काय, आज मला तुम्ही सांगा ना, म्हणजे भ्रष्टाचार बद्दल आम्ही बोलायचं नाही का? मला माहिती नाही फुल मार्केट बद्दल भ्रष्टाचार आहे, इथे एपीएमसीच्या जागेवर पेट्रोल पंपात, आणि याच्या कार्यकाळातच झालाय 6 वर्षाच्या याच्या कार्यकाळात। माझी सन्माननीय ठाणे CP यांच्याकडे माझी विनंती की साहेब मला सिक्युरिटी द्या, मला सुरक्षा राहा, नाही तर माझी आज गोळ्या घ्यायची बघा 100% तिकडे रिव्हॉल्वर असेल, त्याशिवाय तो बोलला नाही। माझी विनंती आहे पोलिसांना, इथे FIR करा, पण मला तात्काळ सुरक्षा पुरवा, नाहीतर हे गरीबाला, या भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब यांनी जी लोकशाही काढली, त्या लोकशाहीमध्ये सामान्य माणूस उभा राहू नाही शकत। साहेब माझी विनंती, थँक्यू।